उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावर निर्बंध आणण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे। त्यामुळे गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। दरवर्षी गणेशोत्सव आला की निर्बंधांची चर्चा होते असं म्हणत कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केलाय। या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। संबंधाने काही निर्णय घेतला प्रशासनाने की त्याला गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड विरोध होतो। आपल्या सोबत गणेश मंडळांचे सगळे कार्यकर्ते, प्रत्येकाची त्याची एक बाजू आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत, ज्यांना हृदयाचा त्रास आहे, ज्यांना कानाचा त्रास आहे, ज्यांना लेझरमुळे डोळ्यांचा त्रास झालेला आहे। या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांच्या या त्रासाला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारून आपण सुरुवात करूया। सर्वसामान्य पुणेकर तक्रारी करतात, तुम्ही गणेश मंडळांचे कार्यकर्ते म्हणून तुमचा उत्साह या सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत। त्याच्यामुळे होणारं संघटन त्यालाही महत्व आहे। मात्र हे जरी सगळं असलं तरी सर्वसामान्य पुणेकरांच्या आरोग्याच्या काही समस्या या स्पीकर्सच्या भिंतीमुळे उद्भवतात, ज्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जातात। तरी सुद्धा तुमचा स्पीकरचा आग्रह काही कमी होत नाही। मी परत सांगतो, काल पण सांगितलं आमचा स्पीकरच्या भिंतींना पूर्ण विरोध आहे। दुसरी गोष्ट, प्लाझ्मा स्पीकर आहे, त्याला आमचा सगळ्या गणेश मंडळांचा विरोध आहे। लेझर लाईटचा जो संबंध आहे, ज्या लेझर लाईटमुळे डोळे जातात, काही लोकांचे डोळे पण गेलेत, डोळ्यांना त्रास झालेला, त्याला पण आमचा विरोध आहे। पण काही गणेश मंडळ, काही जी दहीहंडी उत्सव आहेत, हे प्लाझ्मा आणि लेझर लाईट लावतात, त्यांच्यामुळे एका दोघांमुळे हे सगळ्यांवर बंधन येते। आमचे जे आहे, जे आम्ही प्रेशर मिड जे असतं त्या प्रकारचं कुठलाही स्पीकर लावत नाही। आमच्या जे स्पीकर असतात त्याचा कुठल्याही स्पीकरमुळे आमच्या आज ताग आहेत की कुठल्याही नागरिकांना त्रास झाल्याचं आम्हाला आढळत नाही। त्रास जो झालाय, जे प्लाझ्मा स्पीकर आहेत, इतर स्पीकर आहेत, त्यांच्यामुळे झाल्याचं हे स्पष्ट आहे। आणि कोणीतरी एक उठतं दरवेळेस की गणेश उत्सव आला, दहीहंडी आली की यांना हे सुचतं की ह्या स्पीकरवर बंदी आली पाहिजे। मग इतर जे सण असतात, जयंत्या असतात, पुण्यतिथी असतात, ह्यावेळेस ज्या थप्प्या लागतात, भिंती लागतात, त्यावेळेस यांना ते दिसत नाही का की ह्या भिंती उभ्या आहेत। त्या भिंतींपायी एका महिला कॉन्स्टेबल चक्कर येऊन पडली होती, त्यावेळेस ते कुठे गेले, जे कंप्लेंट दाखल करतात, त्यावेळेस नाही दिसले यांना की हे भिंतींमुळे झालेलं आहे। ह्याच्या आधी आपण हा काय गणेशोत्सव आजचा नाही, हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे। ह्या पुणे शहराने रात्री 12 नंतरही म्हणजे 24 तास मिरवणुका या पुण्यात चालल्यात, त्यावेळेस कुठले असे प्रकार घडले नाही। ठीक आहे, नवीन झेंजी पिढी आहे, काही त्यांना कळत नाही, त्यामुळे ती समजून सांगण्याची जबाबदारी आमची आहे। परंतु दरवेळेस ट्रायल ही गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव मंडळावरच का? ह्याच्या आधी बाकीचे सण होतात, बाकीच्या गोष्टी घडतात, प्रायव्हेट कार्यक्रम असतील, त्यावेळेस तिथं थप्प्या मोठ्या लावल्या जातात, त्यावेळेस मोठे साऊंड लावले जातात, त्यावेळेस या लोकांची तिकडे लक्ष जात नाही। फक्त दरवर्षी गणेशोत्सव दहीहंडी उत्सव आल्यावरच काय होतं? त्यामुळे यावेळेस स्पष्ट सर्व मंडळांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे। या वर्षीचा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव हा निर्बंध मुक्त, म्हणजे साऊंडवर कुठलीही बंदी नको, हा एक मताने आम्ही मांडलेला आहे आणि तोच आम्ही मान्य करून घेतला प्रशासनाकडनं। आणि आमची पुढची भूमिका अशी आहे की 1 जानेवारी 2027ला तुम्ही नवीन नियम जाहीर करा की त्यापुढे ह्या वर्षात पुढच्या 27ला कुठलाही कार्यक्रम असू त्या ठिकाणी 2 स्पीकर लावायचे आम्हाला मान्य आहे, आम्ही त्याला सहमत असू। त्यांचं म्हणणं आहे ज्या गोष्टींचा त्रास होतो अशा गोष्टी नको, त्याच्यावरती निर्बंध चालेल। बाकीचा गणेशोत्सव त्यांना निर्बंध मुक्त हवाय, ज्याने सर्वसामान्यांना त्रास होणार नाही अशा स्पीकरच्या भिंती लावल्या जातील। त्याच्यासाठी एक आचारसंहिता ते तयार करतायत एकत्रित, असं त्यांचं सांगणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साडे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी।